आज मनोजदादा जरांगे पाटील जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 20-25 वर्षापासून लढा देत होते, एक छोट्या लढ्यापासून त्यांनी जे एकनिष्ठपणे जे काम केलं आणि त्याच्यामुळे जो समाज एकनिष्ठ त्यांच्या पाठीमागं राहिला आणि त्यांच्या लढ्याला आज अखेर शेवटी आता आम्ही ते प्रत्येक लढ्यात त्यांच्यासोबत होतो. गेले 8 दिवस आम्ही मुंबईमध्ये त्यांच्या आरक्षणाच्या मधल्या याच्यात आम्ही सहकार्यासाठी आम्ही तिथंच होतो. पण या आरक्षणासाठी इथून मागं आमचे कोणते बी जरी कोणते मुख्यमंत्री झाले असते, आमच्या समाजाचे असतील, कोणी असतील, पण या लढा यशस्वी जो झाला की योद्धा मॅनेज न होणारा आणि समाजाचा त्यांच्यावर एकमेव विश्वास होता. म्हणून सर्व समाज 18 पगड जाती. आता खेड्यात कसं असतंय, खेड्यात काही नाही ओबीसी. आता आता आपण ते बाकीच्या लोकांचं काही हे नाही करायचं, कोणाचे नावं नाही घ्यायचे. ऐतिहासिक लढा होता आणि या लढ्यात ज्यांनी बी या समाज, आता मी मुंबईमध्ये ज्या उपोषण स्थळाच्या तिथं होतो 8-10 दिवस, प्रत्येक कानाकोपऱ्यातून मुस्लिम, खरी जे महाराष्ट्राची संस्कृती आहे, हिंदू असते, आपण मराठा असते, म्हणजे मराठा म्हणजे पहिले एकच पहिल्यापासून मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा, ती मराठ्यांची मुंबई. इतक्या दिवसाच्या नंतर मुंबईतल्या लोकांना सुद्धा कळलं की मराठा समाज आपला एवढा आहे म्हणून. बाळासाहेबाच्या नंतर जे मुंबईत भगो वादळ होतं की म्हणजे त्यांचा मुस्लिम समाज असन, दलित समाज असन. आता काय सांगायचं मित्र तुम्हाला, काही मुस्लिम समाजाच्या महिलांनी कधी बी ह्या सरकारने इथून मागं हिंदुत्वात कर, मराठा मुस्लिम कर, हिंदू मुस्लिम कर, हे जे आहेत ना, ह्या समाजाला याच्यातच गुंतून ठेवलं. आणि खाण्यापिण्याची सोन तुम्हाला सांगतो मी, मुस्लिम समाजाच्या भगिनी माझ्याजवळ सगळ्याचे फोटो आहेत, सगळ्या समाजाचा. सरदारजी, शीख समाजाने सगळं लंगर उघडले आणि या आंदोलनाला जे दादामुळं जे यश आलं, ह्या यशाचे साक्षीदार आता 18 पगडे. आणि इतक्या दिवसाच्या नंतर मुंबईतल्या लोकांना सुद्धा कळलं की खरोखरच मराठा मुंबई म्हणजे एक आहे. आणि कुठेही अनुचित प्रकार न करता, आता एखाद्या मीडिया कोणी काही असतील, एखाद्या वेळेस जोशमध्ये पोरं काही घोषणा देत असतील, ते दादांनी सांगितलं ना, दादा म्हणले हे असे जर कोणी काही अनुचित प्रकार करीत असेल त्यांच्यावर कायदेशीरप्रमाणे काय कारवाई करायची तर करा. दादाच्या शब्दाला सगळा मान आहे. आणि दादा इथून पुढे बी जे बी आंदोलन करतील, आता दादाचं हे आरक्षणाचा पहिला टप्पा आहे, याच्यात मराठवाडा गॅजेट पूर्णपणे त्याचा GR निघालेला आहे. सातारा जे गॅजेट आहे त्याला 1 महिन्याचा टाईम मागितला सरकारने, तर 1 महिन्यात शिवेंद्रसिंहराजे विखे पाटील त्यांनी तिकडची जिम्मेदारी घेतली. आणि इथल्या सरकारने त्याला अगोदर वाटलंच नाही, फडणवीस साहेबाला सुद्धा, की खरोखर इतके लोक कसे येतात. म्हणले याने लय अफवा पसरविल्या ना की कोण येत नाही, त्या जरांगेचे मागं कोण आहे काय आहे. ज्या वेळेस आदल्या दिवशी मुंबईला आम्ही 27 तारखेला मुक्कामाला जवळ होतो, 28ला 40 किलोमीटर अक्षरशः यायला, मी सांगतो वाहनच सांगता येणार ना, याची जी गुप्तचर टीम असती की वाहनं कोणत्या मार्गाने किती यायलेत. आमचं पहिलं वाहन पनवेलला असेल तर दुसरं इकडं चाकणच्या पुढं पैठण त्या अंतरवाली झाला आम्हाला संध्याकाळी 9 वाजले, 11 वाजल्यापासून एवढे वाहनच सांगता येणार, पब्लिक तर मापताच येणार. आणि जल्लोषात त्याचा आम्हाला दलित समाज, तिथं दलित समाज, आनंदराज आंबेडकर आले, केदार आले, ते आपले दलित समाजाचे, मुस्लिम समाजाचे MIMचे आले, हिना शेख आल्या, त्या नवाब मलिकची मुलगी आली, ती सगळे. आता आमच्या काही जे मराठा समाजाचे असतील, पण ते इतके दाबलेले आहेत, मी सांगतो, फक्त माल कमिण्यासाठी. त्याला असं नुसतं तोंडातून बोलूसुद्धा शकत नाहीत ना ते काही आमदार. मग आमची सगळी खरीच चिडत. बाकी आपण कोणता नेता आपल्या आरक्षणाला विरोध करायचा आहे, समाजाला आमची एकच विनंती आहे, तुम्ही फक्त शांत डोक्याने राहा. कोणी आपल्या विरुद्ध आता सध्या काहीही म्हणतील, याने आम्हाला बळचंच घुसिलं, याने कुठं विनयभंगच केला आहे, त्या बाईने जी म्हणीन का विनयभंग केला काही, तिचे फोटो लगेच आता मीडिया टाकते. त्या माता भगिनीबद्दल बी आम्हाला काही म्हणायचं नाही. खरी संस्कृती जपली ना, ते काही जे आता प्रसन्न जोशीने जे टाकलं का, कोणत्या मीडियाला काय त्रास झाला लेडीजला, एक अतिशय आमचं सुद्धा मन तिथं अक्षरशः भरून आलं आमचं मन. 18 पगड जाते ना, आम्हाला सहकार्य केलं तिथं. परंतु आमच्यातले काही जे मी तर तिथं बोललो, पहिल्या बाईटमध्ये सुद्धा बोललो, आमच्या समाजालाच आमचा विरोध आहे, आमच्यातले जे काही नाही, काही गपचीप लोकांनी काही मदत केली असतील, पण आम्हाला गोरगरीब लोकांनी, मी सांगतो तुम्हाला, टूथब्रशपासून, साबणापासून, उपासाला जर असलं तर फराळीचं. आता काही बांधवानी मी साधा माझे कपडे, मी आमचा वाहन वाशीला उभं होतं 2 टेम्पो, मी एक बनियल आणि एकाच पॅन्टवरती मैदानात होतो. आम्ही दिवसभर रात्रभर तिथंच होतो दादासोबत.
एका भगिनीनं तर आम्हाला विचारलं, दादा तुम्ही शर्ट कम नाही घातलं. मी म्हणलो आमचं शर्ट म्हणजे तिकडं बॅगमध्ये राहिले म्हणलं. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला 2 शर्ट आणून दिले भगवे तिथं. आणि अशा महिला कधी इथून मग यांनी गुंगीच राहिले आमच्या मराठा समाजाला की हिंदू मुस्लिम हे सगळ्यात मोठं यश आहे. आता कधी आता बुरकाधारी आमच्या बहिणीच्या जवळ जाऊन आम्हाला कधी त्यांनी फोटो असं म्हणजे आम्हाला आज वाटलं खरी बहीण आमची ही आहे. दलित समाजाचे असते आणि आंबेडकर. आता मी सांगतो तुम्हाला, मी एक दिवस मला त्यांनी ठाण्यामध्ये आनंदनगरमध्ये दलित समाजाचे माणसं एक दिवस चला म्हणले तुम्ही दुपारी तिकडे आंघोळ करायला जेवायला म्हणून गेलो. तर आम्ही पण 5 वाजेपर्यंत आम्हाला त्यांनी हे दुसरंच काही खाऊ घाल जेवायला. तर आम्हाला म्हणजे पोट हे झालं. दलित समाजाचे माणसं होते. पण हे समाजासाठी जे आपली ग्रामीण भागातला मराठा समाज आहे याच्यासाठी झडणार आहे ह्या लोकांचं यश आहे. छत्रपती महाराजाच्या काळामध्ये जेव्हा आपण पगड जातीचं नाव घेतो तर तशीच भूमिका आणि ते दृश्य आज दिसलं. ते दृश्य आज खरा महाराष्ट्र कोणाचा आहे 18 पगड आहे हे खरं आज दिसलं समोर तिथं. म्हणजे हां समाजाला सुद्धा विनवतो, तुम्हाला कोणी काही म्हणेल उचकायचा प्रकरण काही नाही करायचं. आपण शांत डोक्याचं राहायचं. आपलं गॅजेट लागू झालेलं आहे. आता माझी स्वतः मी मराठा होतो, माझी नोंद सापडली, माझ्या मुलाचं भेटलं, नातीचं सुद्धा कास्ट भेटलं ना माझं. आमचं गाव भेटलं, पांडेपोखरी, वायगाव, सोपारा, पळशी, आनंदगाव, आमच्या इकडचे बरेच गावं बसले. आता सगळ्या सोयऱ्यामध्ये आमचे पाहुणे बसतील. आपण कुठेही शांत डोक्या आपला लढा आपल्या शांततेनेच पुढे न्यायचा. आणि दादाने आम्हाला एक सांगितलेलं आहे, एकदा ह्यो महिन्याच्या नंतर ह्यो प्रश्न आपला सुटल्यातच जमा आहे. आपण काहीच म्हणायचं नाही. हे प्रश्न सुटल्याच्या नंतर जे प्रश्न असतील, समजा आता शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, कुठं एखादे गुंड जे राजकारणी आहेत ना हे आपल्या गोरगरीब जनतेला भोळून पैसे करोडपती अब्जाधीश झाले, यायचे बी कसे भ्रष्टाचार करून काय केले यांनी, हे सुद्धा ते याच्यासाठी कर्जमाफीसाठी दादाचे शेतकऱ्यासाठी पुढचा मिशनच दादाचं ते. पण दादाच्या आदेशाबरोबर आम्ही इतक्या खालच्या यायचे, दादाच्या बाहेर आम्ही जाणार नाही. दादा एक टप्प्याटप्प्याने होते म्हणले, सगळं एकखाट्या होत नसतं म्हणले. आणि दादाचं निस्वार्थीपणा राहिल्यामुळंच हे सगळं मोठं यश आहे. तरी मी आमच्या या परतूर जे आमच्या कार्यक्षेत्रामध्ये आमची सगळी टीम होती, सगळेच नवल सर असतील, धुमाळ सर असतील, जे टीम करतात. आता नाव एक दोघांचं कोणाचं घ्यायचं काम नाही. सोळंके सर असतील, विष्णू सर, या आमच्या सगळ्या परिसरात प्रल्हाद नाना शिरसाटे सगळेच म्हणजे कंदारे नाना, परतूरमध्ये मंठा, नेर, शिवली जे सोबत राहिले आमचे सगळे. आता नावाचं इथं आभार मानायचं, पण आपण सगळे सोबत राहिले. पण आणि काही माजलगाव तालुक्यात बीड जिल्ह्यातून तर एका गावातून 300, 400, 500 लोक होते. आता आमच्याजवळ किट्टी आडगाव आहे, वावर 500 लोक होते तिथले. आणि त्यांनी जातानीच सांगितलं होतं की आपण 500 लोक जायचे. जर एखाद्याला घरी काम पडलं एकट्याला जायचं तर त्यांनी 2 माणसं इथं बोलायचे. आणि दादांनी लोकांनी हे ठरवलं होतं की आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. पहिल्या दिवशी त्यांच्या लक्षातच आलं नाही वाहनं किती येतील म्हणून. आणि मग ज्या वेळेस मुंबईत वाहनं आली तर मग त्याचं डोकं जरा विचित्र हे झाल्यावानी झालं. एवढ्या लोकांना सांभाळायचं कसं. पण कुठेही काहीच नाही झालं. पोलीस बांधवांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्या पद्धतीने. काही का आता कधीच काही कुठं गाव नाही सोडलेले माणसं आता खेड्यापाड्यातले धोत्रावाले. पाटलांना सांगितलं होतं की आता तर आमची लेकरं आहे. हो खरं मी सांगतो ते धोत्र आणि धोत्रावाल्याला आणि जव्हाच्या साहेब अंतरवाल्या आदल्या दिवशी काय झालं, पहिल्या दिवशी पावसाने 2-3 दिवस परेशानी झाली. आणि मग काय झालं, तिकडच्या बऱ्याच जे असे गोरगरीब लोक बरं का, आम्हाला कोणत्याच मोठ्या लोकांचा पाठिंबा नव्हता. धोतरवाले तर येण्याच्या अगोदरच ऐका तुम्ही, ज्या वेळेस दादांनी ते वॉटरप्रूफ मंडप तिथं रात्रीतून फिट केला आणि हे धोत्रावाल्याचं सांगितलं आणि हे धोत्रावाले म्हणजे आमचे कोणाला गुंडाळते धोत्रात हे सांगता येत नाही. आणि मुस्लिम समाजाचा एवढा तिथं हे होतं. मी तर आता बऱ्याच जणांचे फोटो काढले. ते धोत्रावाल्याला दिलं सरकार आणि त्यांना निर्णय घ्यावा लागला. 18 पगड समाजाने आम्हाला जे सहकार्य केलं ना, खरं महाराष्ट्रामधली काय एक हे असेल. आता समजा लंगर खोलले तिथं. आता आमच्या वाशीला एक वाहन होतं तिथं, पहिल्या दिवशी अशी अडचण झाली की संडासलाच कुठं जावं म्हणून. आता मुस्लिम समाजाचं घर आमच्या जवळच होतं, ते इकडं जालन्याचे होते प्रॉपर. पण त्यांनी आम्हाला 20 लोक होतं आम्ही, ते म्हणले भैया तुम्हाला इधर जान देऊ आपली बाथरूम को. म्हणजे इतकं सहकार्य केलं त्यांनी. सहकार्य केलं. या सहकार्याबद्दल आमच्या परिसरातून ह्या बेलाड्या ज्यांनी ज्याच्या पद्धतीनं काम केलं असेल त्या सर्वांचे आम्ही जरांगे पाटलाच्या वतीनं आणि या कमिटीच्या वतीनं सगळ्याचेच आभार मानतो. इथं पक्ष म्हणून कोणीच नाही, मी कोणत्या पक्षाचा, हे कोणत्या पक्षाचे, पक्षाचा विषयच नाही. जिथं पक्ष येईल तिथं पक्ष. पण काही कार्यकर्त्याला पैसाच कमावायचा आहे ना लई. पक्ष बोलूच शकत नाही, ते बोलूच शकत नाही, इतकी दहशत आहे याची. अरे पण जिथं जोसाचं जातीचं आलं समाजात, जिथं खरी कंडिशन असेल तर बोला तुम्ही. एखाद्या दिवस खऱ्याला बोलायला काय हरकत आहे आपल्याला.
त्याच्यामुळं आज काय बोलणं, पुन्हा भेटू, पुन्हा काय दादाचा आदेश येईल त्याप्रमाणे काम करू. सर्वांनी झटण्याबद्दल मी सर्व आमच्या 18 पगड जातीतील सर्व समाजाचे आभार मानतो. सगळ्याच्या वतीनं आनंदराज आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील, केदार असतील, आपले सगळ्यांनी सहकार्य केले. तिथं आता ते आमच्या मुस्लिम समाजाचे दररोज येत होते. म्हणजे एवढीच समाजाने सहकार्य केले. सगळ्याचे आमच्या कमिटीच्या मराठा ग्रुप म्हणून सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.